नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघा, आम्ही आज कुठे कुठे जाणार आहे आणि माझे व्हिडिओ का बनवते तर ते एवढे छान छान व्हिडिओ मी शूट केले होते. पण शिवनी काय केलं माहिती का, माझा फोनच फेकून दिला. तो असा एवढ्या जोरात फेकला ना तर त्याचा डिस्प्ले पूर्ण गेला. त्यामुळे माझे जेवढे पण मी शूट करून घेतलेले होते व्हिडिओ वगैरे ते सगळे डिलीट झाले. त्याच्यामध्ये एक पण व्हिडिओ नाही राहिला. तर जाऊ द्या, फुटला होता तो फोन. त्याच्यामुळे म्हणलं ताईंना सांगावं की कशामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते. तर बघा, उद्या आहे शिवचा आपल्या बड्डे. तर आज सगळी शॉपिंग आपण शिवसाठीच करणार आहे. तर अजून खूप मोठा ब्लॉग आहे, तर तुम्ही हा स्किप करू नका. आणि पहिली म्हणजे सकाळी सकाळी सगळे घरातले काम वगैरे आवरून घेतले. शिवला पण छान असं रेडी केलं आणि आई पण आल्या तर बघा त्यांच्या कामावरून. तर आम्ही चौघी जणी आलो होतो बघा सोनाराच्या दुकानामध्ये. कारण शिवला आहे ना 4 जोड आलेले होते बघा कानातल्याचे, आणि ते 4 मिळून आम्ही एक जोड केला तिला बड्डेसाठी. आईची खूप इच्छा होती कारण की सगळे मिळून तिला एकच चांगला असा जोड करायचा. आणि त्याच्यामध्ये आम्हाला टाकायचं होतं बघा पत्त्या. पण मग ती छोटी असल्यामुळे आम्ही लगेच तिला काही पत्त्या वगैरे टाकत नाही. तर मग त्याच्यामध्ये ना छान छान असे छोटे छोटे मणी वगैरे टाकलेले तुम्हाला समोर दाखवतेच मी. आपली शिव बाहेर गेली तर एवढे गुण करते ना खरंच. तर ती तिथे बिलकुल रडली नाही. तिने दोन्ही पण कानातले एवढे छान घालून दिले ना, आणि स्वतः आरशात बघत होती. तुम्हाला समोर दाखवतेस मी आता. एवढे गुण करते बाहेर गेल्यावर की कोणी म्हणणार नाही की लेकरू एवढं शांत आहे. आणि घरी एवढं त्रास देते ना खरंच खूप. आणि आता आई रोज मंडीमध्ये जाता बघा माळवं विकायला. तर मग आईजवळ असं छोटं एक पाकिट असतं, त्याच्यामध्ये पैसे असते. तर आई माळवं वगैरे विकून आली की त्यांना म्हणती द्या द्या. मग आई म्हणते तुला काय द्यायचं, तर मग पैसे द्या म्हणते ती. एवढी हुशार. तर आम्ही तिला तेच म्हणजे दाखवत होतो. तिने तिथं पाकिट वगैरे बघितलं दुकानामध्ये. तर आईला म्हणती द्या द्या. मग आईने त्याच्यामध्ये 10चा ठोकळा टाकला आणि शिवला कानातले किती छान दिसतंय बघा ना. बघा इकडे शिव किती छान बघते तिला स्वतः आरशामध्ये, आणि तिचे कानातले पण किती छान दिसत आहे. त्यानंतर त्यांना दोघीला म्हणजे आईला आणि शिवला घरी सोडलं. त्यानंतर आम्ही गेलो बघा सिटीमध्ये. कशासाठी तर ते तुम्हाला समोर दाखवणारच आहे. तर त्यांना घरी ठेवून मग आम्ही शिवांशीसाठी गिफ्ट घ्यायला चाललो. काय गिफ्ट आहे तर ते तुम्हाला लवकरच दाखवते. टंटडान. तर बघा कशासाठी गेलो होतो आम्ही सिटीमध्ये. तरी आईनी शिवला सायकल बुक केलेली होती, तर तीच आम्हाला घरी घेऊन यायची होती. त्यामुळे मी आणि माझी बहीण गेलो होतो बघा. तर किती छान सायकल आणलेली आहे शिवला. आणि त्याच्यामध्ये शील वगैरे टाकायचे होते, कारण की शील वगैरे टाकले की मग छान असं त्या सायकलमध्ये गाणं वाजतं. तुम्हाला दाखवतेस मी. शिवला तर एवढी आवडली होती ना, प्रचंड आवडली तिला. ती त्या सायकलवरून बिलकुल उठत नव्हती. आणि ती 2 in 1 आहे. शिवला आता पण चालते, आणि शिव 2-3 वर्षाची झाली तरी पण तिला चालते ती. आणि इकडे लावलं होतं तिच्या पप्पानी सायकलमध्ये गाणं. तर शिव बघा किती छान डान्स करते. आणि शिवला बघा किती छान ड्रेस घेतलेले तुम्हाला दाखवते. त्याच्या पहिले शिवचा डान्स तर बघून घ्या एकदा. गाणं बंद झालं होतं त्याच्यामुळे ती शांत झाली. इकडे बघा मी आईने जे सांगितले होते मला तेच मी तिला ड्रेस घेऊन आलेली आहे. ही आईची चॉईसची जे आम्ही तिथं पहिलेच बुक करून ठेवले होते. तर हा बघा पहिला. हा पण एवढं सुंदर आहे ना खरंच खूप. आणि हा तर मला प्रचंड आवडलेला आहे. हा तर एकच नंबर आहे. तर बघू आपण आता याच्यातून आपण शिवला कोणता बड्डेला ड्रेस घालणार आहे. तर ते बघण्यासाठी तुम्हाला दुसरा ब्लॉग नक्की बघावा लागेल. तर तुम्हाला कोणता ड्रेस जास्त आवडला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि शिवच्या मम्मीला आत्ता स्कूटी घेतली. लगेच शिवला पण मस्त अशी सायकल घेतली. दोघीला झाल्या बघा 2-2 गाड्या. अशी मी माझ्या गाडीची पूजा केली होती, तशी माझ्या मुलीच्या गाडीची पण पूजा करते बघा. शिव खूप खुश आहे, आणि आम्हाला पण खूप खुशी होती कारण की आम्ही तिला छान अशी सायकल घेतली. भरपूर दिवसाची इच्छा होती की तिला एक छान अशी सायकल किंवा दुसरं काही घेऊ. तर ती आता पूर्ण झाली. आता शिव रोज त्या सायकलवर बसून मस्त असं खेळत जाईल आणि फ्रेश पण राहत जाईल. गाडीला फुल सगळं मिठीला. हो तुला आवडते आणि आज शिवला कटिंग करायला पण घेऊन गेलो होतो. म्हणलं तिचं बड्डे तर छान दिसायला पाहिजे शिव. मग छान असा कट मारून घेतला.
मी, आर्यन आणि शिव आम्ही तिघंजणं गेलो होतो बघा कटिंग करण्यासाठी शिवची. आता बघा किती शांत बसली ती तिथे आणि मस्त अशी त्या काकाला कटिंग करू देत होती. छान असा तिचा कट मारला. आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर बघा किती छान दिसते शिवची कटिंग. तर मी तिला छान अशी अंघोळ वगैरे घातली, फ्रेश केलं आणि तिला द्यायची होती बघा वाफ देण्यासाठी. मग आम्ही बसलो होतो. तेवढ्यात आले आपले ताई, समू आणि सोनू. तर तिघांचं आगमन आपल्या घरी झालं शिवच्या बड्डेसाठी. तर मी इकडं शिवला वाफ देत होते. समू दीदी पण म्हणत होत्या की मामी मला पण वाफ घ्यायची. ती कशी घेते तशी मी पण घेते. तर असं एकमेकींचा हेवा देवा चालू होता. मला पण कळत नव्हतं की मी कोणाला वाफ देऊ म्हणून. इकडे शिव माझ्या हातातून वाटते, तिकडे समू दीदी माझ्या हातातून वाटते. असू नका तुम्ही आता ती कशी करते बाय. तर इकडे बघा ताई, शिवांशी आणि समूह वाफ घेत होती. तुम्ही बघितलं एकमेकीच्या हातातली नळी ओढून ती म्हणती मला घ्यायची, मी म्हणती मला घ्यायची. आणि एकट्या असल्या तर वाफ बिलकुल घेत नाही बरं का, ले रडत्या. आणि तर बघा कशी बराबरी लागली दोघीला मी. बस ना. आणि मग दोघींची वाफ वगैरे घेऊन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी अजून काय काय सामान आणलं होतं. तर बघा हे आणलं होतं मी शिवच्या बड्डेचं डेकोरेशन करण्यासाठी सामान. तर ही बघा ही पहिली किट आहे. तर याच्यामध्ये जे खाली तुम्हाला दिसतंय ना, तर तसं पूर्ण आलेलं आहे. बड्डे नेम वगैरे पाठीमागून लावायचे, छान असं डेकोरेशनचं फुग्याचं पाकिट आलं होतं बघा. आणि मोठे स्टार आले होते आणि एक छोटंसं भावलं असतं ना, तर ते भावलं पण आलं होतं खूप. आणि ते रंगीबेरंगी कलरचे आले होते बघा याच्यामध्ये फुगे. तसे मी डबल 3 ते 4 पाकिटं एक्स्ट्रा घेतले. मला आपण थोडं जास्तच डेकोरेशन करू फुग्यांचं. आणि हे बघा हे चिल्लर पार्टीसाठी आणलेले मी छान अशी टोप. शिवचे जे फ्रेंड आहे तर त्यांच्यासाठी आणले ते बघा. नंतर आम्ही सगळे बसलो बघा जेवायला. तर जेवायला बघा काय मेनू येतं. इकडे केली ती चिक्याची भाजी, भेंडी आणि पोळ्या. इकडे माझी बहीण, आई, समू दीदी. मग खाल्ली नाही खाल्ली. समूह खोटं बोलता तुम्ही. वा वा बस बेटा बस 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 मला जेवू दे. मटक मट समू काय करते समू. समू बघतीये की गुलाबजामू करताना कोण कोण गुलाबजामू खातं, त्याच्यामुळे ती जागी आहे की नाही. छोटा निरीक्षक किंवा घर में का आहे पण वगैरे केल्याच्या नंतर बघा आम्ही घेतले मस्त गुलाबजामू करायला. ताई म्हणे की आपण घरीच गुलाबजामू तयार करू, रेडीमेड वगैरे काही आणायचे नाही. तर छान असे ताईच्याच रेसिपीनं आम्ही गुलाबजामू तयार करतोय. तर या तुम्ही पण गुलाबजामू खायला. अजून आपला व्हिडिओ संपला नाही त्यामुळे स्किप करणं, कारण की आपल्याला शिवच्या म्हणजे ज्या टायमाला तिचा जन्म झाला होता 1:50ला, त्या टायमाला आपल्याला तिचा बड्डे करायचा आहे. तर समोर अजून बघत राहा. टंटडा. तर बघा मला बनवायची ही शिवची छान अशी रील. तर त्याच्यासाठी मी हे छोटंसं तिचं डेकोरेशन केलं होतं. आणि छान असे तिच्यासाठी तिच्या पप्पाने बघा पेस्ट्री आणली ती. आता एवढ्या दिवस आपण शिवला म्हणायचो की ती 9 महिन्याची आहे, 10 महिन्याची, 11 महिन्याची. आता इथून पुढं म्हणता येईल तर तिला 1 वर्ष कंप्लीट झालं. तर हॅपी बड्डे शिवाला. माझं बाळ आज 1 वर्षाचं झालं. तर चला तिच्या बड्डेचं अजून तुम्हाला मी ब्लॉग दाखेल. तर नक्की बघा. बाय बाय.